हाय मुलांनो, आज आपण 3.5 लेसन बघणार आहोत ज्याचं नाव आहे लुक अराउंड म्हणजे आपल्या आजूबाजूला बघा. देअर आर मेनी प्लेसेस ऑफ इम्पॉर्टन्स अराउंड अस. तर आपल्या आजूबाजूला खूप महत्त्वाच्या ठिकाणे असतात. वी विजिट होली प्लेसेस लाईक टेम्पल्स, चर्चेस, मॉस्क्यूज, गुरुद्वाराज, अग्यारीज अँड मेनी अदर प्लेसेस. आपण पवित्र ठिकाणी भेटी देतो म्हणजे पवित्र ठिकाणी जातो, जसं की मंदिर आहेत, चर्च आहेत, मस्जिद आहेत, गुरुद्वारा, अग्यारी या ठिकाणी आपण जात असतो. वी सी हॉस्पिटल्स, मार्केट्स, स्कूल्स, कॉलेजेस, बँक, शॉपिंग सेंटर्स, शॉपिंग मॉल्स अँड मल्टिप्लेक्सेस. आपण हॉस्पिटल म्हणजे दवाखाने बघतो, मार्केट्स म्हणजे बाजारात जातो, स्कूल, शाळा, कॉलेज बघतो, बँक बघतो, शॉपिंग सेंटर खरेदीची ठिकाणे बघतो, शॉपिंग मॉल्स बघतो, मल्टिप्लेक्सेस जिथं पिक्चर बघायला जातो, हो ना, सिनेमे बघायला जातो. मल्टिप्लेक्सेस आर मूवी थिएटर्स विच हॅव मेनी स्क्रीन्स. मल्टिप्लेक्स म्हणजे काय? मल्टी म्हणजे खूप सारे, तर जिथे एकापेक्षा जास्त स्क्रीन असतात, म्हणजे असे थिएटर ज्याच्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त पिक्चर्स बघू शकतो, त्याला म्हणतात मल्टिप्लेक्स. हॉस्पिटल्स आर प्लेसेस वेअर देअर आर मेनी डॉक्टर्स अँड नर्सेस. तर दवाखान्यांमध्ये खूप सारे डॉक्टर आणि नर्स असतात आणि तिथे पेशंटवरती उपचार केले जातात. दे लुक आफ्टर द पेशंट्स. आणि दवाखान्यांमध्ये जे डॉक्टर आणि नर्स आहेत ते पेशंटवरती उपचार करतात, त्यांची काळजी घेतात. देअर आर फॅक्टरीज, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, पोस्ट ऑफिसेस, रेल्वे स्टेशन्स, एअरपोर्ट्स अँड सीपोर्ट्स. अजून काय काय असतं आपल्या आजूबाजूला? फॅक्टरीज म्हणजे कारखाने असतात, ऑफिसेस असतात, रेस्टॉरंट म्हणजे जिथं आपण जेवायला जातो ना त्याला रेस्टॉरंट म्हणतात, आणि हॉटेल म्हणजे जिथे राहतात त्याला हॉटेल म्हणतात. हा त्या दोन्हीतला फरक आहे. पोस्ट ऑफिसेस जिथे आपण पत्र पाठवतो ते, रेल्वे स्टेशन्स, एअरपोर्ट म्हणजे जिथून विमाने उडतात, आणि सी पोर्ट्स म्हणजे काय, तर जिथून जहाजे जातात लांब लांब. ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी असतात. वी बाय पोस्टेज स्टॅम्प, पोस्ट कार्ड्स अँड एनव्हलप्स ॲट द पोस्ट ऑफिस. तर आपण जे पत्र लिहितो ना त्याच्यावरती स्टॅम्प लावावा लागतो, त्याला पोस्टेज स्टॅम्प म्हणतात. ते पोस्ट कार्ड म्हणजे पत्र, आणि एनव्हलप म्हणजे जी पाकिट असतात की नाही, तर ते सगळं आपण पोस्ट ऑफिसमधून घेतो, खरेदी करतो. देअर आर ऑल्सो हाय राईज बिल्डिंग्स, पार्क्स, गार्डन्स, क्लब हाऊसेस, म्युझियम्स अँड मॉन्युमेंट्स अराउंड अस. तसंच आपल्या आजूबाजूला हाय राईज बिल्डिंग म्हणजे खूप मोठ्या बिल्डिंग असतात, पार्क्स असतात, बगीचे असतात, गार्डन असतात, क्लब हाऊस असते, क्लब हाऊस म्हणजे जिथे आपण जाऊन खेळू शकतो, म्युझियम असतं, म्युझियम म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंचं संग्रहालय असतं, तिथे आपण वेगवेगळ्या वस्तू बघू शकतो. आणि मॉन्युमेंट्स म्हणजे जी काही जुन्या काळामधली स्मारके असतात, तर या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. वी सी बायसिकल्स, मोपेड्स, स्कूटर्स, कार्स, बसेस, ऑटो रिक्षाज अँड ट्रक्स ऑन द रोड. तर आपण अशी वेगवेगळ्या प्रकारची वाहने आहेत ती सुद्धा रस्त्यावरती बघतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात, इथे चित्रामध्ये दाखवलेल्या आहेत बघा. ओके, डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? सीट बेल्ट्स आर यूज्ड ॲज अ सेफ्टी मेजर्स इन व्हेकल्स. तर वाहनांमध्ये सुरक्षेसाठी सीट बेल्ट्स असे लावलेले असतात, जे की वापरावेत. असतात ना, कारमध्ये बघितलेले असतील बघा तुम्ही, ते सीट बेल्ट लागले ना, काय असतं आता गाड्यांमध्ये ना, एअरबॅग्स असतात. एअरबॅग्स म्हणजे काय, जर समजा गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर असं मोठी हवेची बॅग ओपन होते, आणि त्याच्यामुळे जो गाडी चालवणारा असतो किंवा जो शेजारी बसलेला असतो तो त्याला लागत नाही. पण त्या एअरबॅग्स कधी ओपन होतात माहिती आहे का तुम्हाला? जर सीट बेल्ट लावलेले असतील तरच. जर एखाद्याने सीट बेल्ट लावलेला नाही आहे आणि ॲक्सिडेंट झाला तर त्या एअरबॅग ओपन होत नाहीत. म्हणून सुरक्षेसाठी नेहमी सीट बेल्ट लावला पाहिजे. ओके, समजलं? आता आपण याची एक्सरसाइज बघूयात. क्वेश्चन 1, टिक द करेक्ट आन्सर. तर बरोबर उत्तराला टिक करायचं आहे. हाय राईज बिल्डिंग्स हॅव 2 फ्लोअर्स. ज्या मोठ्या उंच बिल्डिंग असतात त्या फक्त 2 मजली असतात का? तर नाही, त्या खूप उंच असतात ना, म्हणून ते चुकीचं आहे. अ मोपेड इज बिगर दॅन अ ट्रक. मोपेड म्हणजे खूप मोठी गाडी असते, जी की ट्रकपेक्षा सुद्धा मोठी असते. मल्टिप्लेक्सेस हॅव मेनी स्क्रीन्स. मल्टिप्लेक्समध्ये खूप साऱ्या स्क्रीन्स असतात. बरोबर, करेक्ट आहे. आता अल्फाबेट क्विज. विच ई इज द बिगेस्ट? एन्व्हलप का एलिफंट?
आता ह्यातली मोठी कोणती आहे? तर बिगेस्ट कसं आपण उच्चार केल्यावर ज्याचा उच्चार मोठा होतो. आता आपण कसं म्हणतो एन्व्हलप, एन्व्हलप, ई लगेच संपला, बरोबर. त्याच्यात एलिफंट, लीचा जो ई आहे तो खूप मोठा आहे ना, म्हणून तो आहे बिगेस्ट. ओके, आणि इथं एक पण आहे. ठीक आहे, तर ह्या तिन्हीपैकी कोणता ई बिगेस्ट आहे? तर एलिफंट मधला. विच सी इज फास्टेस्ट? आता कोणता सी आपण फास्ट म्हणतो? कार, सायकल, कार्ट. तर ह्याच्यामध्ये आपण कार पटकन म्हणतो, म्हणून हा सी फास्टेस्ट आहे. विच एल इज द हेविएस्ट? हेविएस्ट म्हणजे जो खूप जड आहे. आता लॉरी, लॉरी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये खूप सारं सामान भरलेलं असतं, ज्या ट्रकमध्ये, त्याला लॉरी म्हणतात. लेमन म्हणजे लिंबू, लीफ म्हणजे पान. तर ह्यातला हेविएस्ट एल कोणता आहे? तर लॉरीचा आहे. विच बी इज लाईटेस्ट? लाईट म्हणजे हलका कुठला आहे? तर बी बॅट, बोट, बॉल आणि बटरफ्लाय. याच्यामध्ये बी कुठला लाईट आहे, हलका आहे? तर बटरफ्लाय मधला आहे, बरोबर. आता लाईव्हली ॲक्टिव्हिटी. आता ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करायची आहे. ऑन युअर वे टू स्कूल ऑब्झर्व द प्लेसेस दॅट यू पास लाईक शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, बँक्स, हॉस्पिटल्स एक्सेट्रा. तुम्ही शाळेत जाताना तुमच्या आजूबाजूला कोणकोणत्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही बघायच्या. जसं की शॉपिंग मॉल आहे का, मल्टिप्लेक्स आहे का, बँक आहे का, हॉस्पिटल आहे का, अँड डिस्कस अबाउट देम इन द क्लास. आणि तुमच्या वर्गामध्ये त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे. ओके, आता लर्निंग आउटकम. तर या लेसनमधून आपण काय शिकलो? टू डेव्हलप ऑब्झर्वेशन स्किल्स. तर या लेसनमधून आपण असं शिकलो की निरीक्षण शक्ती आपली कशी डेव्हलप होईल. कारण आपण जर समजा चालताना आपल्या आजूबाजूला लक्ष दिलं, काय आहे काय नाही, काय घडतंय, तर त्याच्यातून आपलं काय होणार आहे? ऑब्झर्वेशन स्किल, निरीक्षण करण्याची शक्ती वाढणार आहे. ओके, समजलं लेसन? बाय बाय.